साबुदाणा खिचडी करायला साबुदाणा 7 ते 8 तास भिजत ठेवायचे. मी भिजवून घेतलेला आहे साबुदाणा. आता पॅन ठेवायचे गॅसवरती, त्याच्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. हे बघा, शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून फिरून घ्यायचे. मी फिरवून घेतलेले जाड. त्याच्याकरता साबुदाणा, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, उकडलेले बटाटे आणि मीठ. कढईत टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता तुम्ही स्किप करू शकतात, आमच्या घरात खातात म्हणून मी टाकलेला आहे. मग घालायचे हिरव्या मिरच्या. मिरच्या चांगल्या आपल्या तडतडल्या की त्यात घालायचे उकडलेले बटाटे. त्या बटाट्यावर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या साबुदाणा खिचडीला छान टेस्ट येतो. आणि मग टाकायचे शेंगदाण्याचा कूट. त्याला परतून घ्यायचं आणि मग साबुदाणा टाकायचा. साबुदाणा टाकून झाला आपला, त्याला छान परतून घ्यायचं आणि हलकं मीठ टाकायचं. आधी पण आपण मीठ टाकलेलं होतं बटाट्यात म्हणून थोडं मिल्क टाकायचं अजून. मग टाकायचा कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकतात, आमच्या घरात खातात म्हणून मी कोथिंबीर टाकलेला आहे साबुदाण्याला. आणि हा उपवासाचा साबुदाणा आहे म्हणून मी यात ना हळद वगैरे काही घातली नाही आहे. आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेंधा मीठ किंवा काळं मीठ कुठलंही वापरू शकतात. आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे.